भरधाव कारने डिव्हायडर ओलांडून स्कूटीला जोरदार धक्क दिल्याने या भीषण अपघातात कार खाली दबून घटनास्थळीच पती-पत्नीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवार दि. 7 जुलै रोजी 5 वाजेच्या सुमारास धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा न्यायालयात ज्युनियर वकील म्हणून कामकाज करत असलेले ॲड. सतीश शाहूजी मगरे वय 32 वर्ष व पत्नी तेजल सतीश मगरे वय 30 वर्ष मूळचे राहणार पाथरवाला अंबड जिल्हा जालना हे दोघे आपल्या स्कूटी क्रमांक 21VL9923 ने रविवार दि. 7 जुलै रोजी जालना जिल्ह्यातील अंबड येथे टिळ्याच्या कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम उरकून आपल्या घरी छत्रपती संभाजीनगर कडे जात असताना सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास क्रमांक MH44S9560 ही छत्रपती संभाजीनगर कडून बीडकडे जात असलेल्या भरधाव वेगातील कार चालकाचे कारवरून नियंत्रण सुटल्याने कार ही धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या डिव्हायडरला धडकून महामार्गाच्या दुसऱ्या बाजूने जात असलेल्या स्कूटीवर जाऊन जोरदार धक्क दिली. ही धक्क इतकी भीषण होती की स्कूटीवरील पती-पत्नीला महामार्गाच्या नालीत कार सह जाऊन पडल्याने कार खाली दबून सतीश मगरे व तेजल मगरे या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडताच कार चालक घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेची माहिती ग्रामस्थांना मिळताच तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन टोलनाका ॲम्ब्युलन्स 1033 ने सतीश मगरे व तेजल मगरे यांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी तपासून मृत घोषित केले आहे. या घटनेची नोंद अंबड पोलीस ठाण्यात करण्यात आली. भरधाव कारने डिव्हायडर ओलांडून स्कूटीला जोरदार धक्क दिल्याने या भीषण